फायनली मित्रांनो मी निघत आहे पुणे स्टेशनला. ट्रेनचं टायमिंग आहे 8:50. ही ट्रेन हुबली जंक्शन टू ऋषिकेशसाठी जाते आणि मला स्लीपर कोचसाठी 950 रुपये लागलेत मित्रांनो. आणि हे टोटल प्रवास 36 तासांचा असणार आहे. जर कोणी उदगीर किंवा लातूर साईडनं केदारनाथ या बद्रीनाथची यात्रा करणार आहे मित्रांनो, तर सोपा मार्ग पुणे टू ऋषिकेश हे हुबली जंक्शनची गाडी असणार आहे. मित्रांनो मी एक दिवस लेट जात आहे. 23 तारखेला बाबा केदारनाथचे कपाट बंद होणार आहेत. जर मला पॉसिबल असलं तर मी ट्रॅक करून वरती दर्शन घेणार आहे किंवा जोशीमठमध्ये तिथं बाबा केदारनाथची पालखी येते, मग तिथून दर्शन घेऊन मी पुढं तुंगनाथ किंवा बद्रीनाथला जाणार आहे. ऋषिकेश रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर मित्रांनो इझिली तिथून रिक्षा भेटून जाईल तुम्हाला ऋषिकेश बस स्टॉपसाठी, जे की बस स्टॉपवर असतात. डायरेक्ट बद्रीनाथ केदारनाथचे बस असतात. तिथून गंगोत्री यमुनोत्री चारधाम यात्रेचे बस इथूनच तुम्हाला भेटून जातील. बस किराया असणार आहे मित्रांनो 650 रुपये. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. ऋषिकेश ते गौरीकुंडला पोहोचण्यासाठी मित्रांनो 8 तास लागले मला. गौरीकुंडमध्येच मला बाबा केदारनाथचे पालखीचे दर्शन झाले. दर्शन घेतल्यानंतर पार्किंगला इथं बस थांबून असतात, जे की डायरेक्ट 650 रुपयेमध्ये तुम्हाला बद्रीनाथला नेऊन सोडतात. Whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the language of आंध्र को एक स्पेशलिटी है, एक एक डिस्ट्रिक्ट को ऐसे एक एक स्लैंग होता है. अभी तो 23 हाँ, बट इधर क्या है ना, कल्चरल भी चेंज होता है. रिवर. गुड मॉर्निंग मित्रांनो, अशा लोकेशनवरती बस थांबलेली आहे जेवणासाठी, तुम्ही बघू शकता. गौरीकुंड ते बद्रीनाथचं डिस्टन्स आहे 230 किलोमीटर, जे की 8 ते 10 तास लागतात आम्हाला जाण्यासाठी. आणि माझे काही साऊथ इंडियन मित्र पण बनलेले सोलो ट्रॅव्हल करत होते. तुम्ही बघू शकता मित्रांनो व्ह्यू कसा आहे त्याला. आणि 4 धाम यात्रेमधले सगळ्यात जे कठीण रस्ता आहे ना ते बद्रीनाथचा आहे. हे आहे मित्रांनो आमची बस, जी की आम्हाला आणखीन 4 ते 5 तास लागणार आहे तिथून. जसं केदारनाथ मंदिरवरती जाण्यासाठी मित्रांनो ट्रॅक करावं लागेल. बद्रीनाथला असं काय नाही. बद्रीनाथ मेन गावामध्ये बस जाण्याचा पूर्ण रस्ता आहे तिथं. बद्रीनाथला कोणता ट्रॅक वगैरे काही नाही. तर बस तिथे इझिली जाऊ शकते. secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots
फायनली 8 तासानंतर आम्ही बद्रीनाथमध्ये पोहोचलो मित्रांनो. आम्ही रूम किंवा हॉटेल बुक केलो नाही, तिथे जाऊन आम्हाला बघावे लागेल हॉटेल किंवा रूम. गेल्यानंतर आराम करून दुसऱ्या दिवशी आम्ही दर्शनाला जाणार आहे. काहीतरी चेकिंग वगैरे होत आहे इथे मित्रांनो, ते बघू शकता तुम्ही. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of तुम्हारा वीडियो निकालता हूँ. कैसा लगा फिर यहाँ तक आके? हाँ, अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है क्या? कोई प्रॉब्लम बड़ा एक्सपीरियंस. ये हमारे भाई, नाम क्या आपका? बद्रीनाथ. नाम ही बद्रीनाथ है? हाँ? उनका नाम भी बद्रीनाथ है. हाँ. अरे भैया किधर गए? और एक, मैं चार्जर लेके आऊंगा. अरे भाई ये बैग लगा होगा तुम. नहीं काय है ना, दूसरा बैग भी है मेरा. ट्रैक कैसे की इस पे, केदारनाथ ट्रैक? नहीं वो मैं नहीं लेके गया, ऊपर नीचे. हाँ, लॉकर में था. echoing steps on the forest floor. क्या हुआ? वो इवनिंग चलना पड़ता है, इसलिए कितना टाइम लगेगा. 2 मिनट. आप आए थे क्या इससे पहले? इनको मालूम है ना फिर. पहिली रूम भेटली आहे मित्रांनो. रूम कडे जात आहे आता आम्ही. हे बघू शकता तुम्ही रूम. रूमचा किराया होता मित्रांनो 1200 रुपये. आज रात्री आराम केल्यानंतर उद्या जाणार आहे आम्ही दर्शनाला. उद्या बद्रीनाथचे दर्शन झाल्यानंतर माना विलेजला जाणार आहे मित्रांनो, म्हणजे की भारताचं पहिलं गाव आहे. आणि पांडव याच गावातनं स्वर्गाला गेले होते. आणि 8 किलोमीटरचं ट्रॅक आहे याच्या पुढे, जे की वसुधरा वॉटरफॉल आहे, ते पण व्हिजिट करणार आहे मी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.